हा सण लोणंदमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। पावसाने उसंत दिल्याने लोणंदकरांनी सणाचा मनमुराद आनंद लुटला। नागपंचमीच्या निमित्ताने लोणंदच्या पालखी तळावर पाळणे, खेळणी, ट्रेन, फुगे, झोके आदी मनोरंजनाच्या साधनांनी सजलेले स्टॉल्स उभारण्यात आले होते। याचे नियोजन लोणंद बिरोबा वस्ती येथील SP बॉयज ग्रुपने केले होते। नागपंचमी फेस्टिवलचे उद्घाटन ज्येष्ठ नेते माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। लाईटच्या रंगीबेरंगी प्रकाशाने संपूर्ण बाजारतळ जणू एका मोठ्या जत्रेच्या रूपात नटल्याचे पाहावयास मिळाले। गोरे कुटुंबियांनी यंदाही आपली परंपरा जपत नागदेवतेची मूर्ती बाजारतळावर आणली। या मूर्तीची पूजा करण्यासाठी हजारो महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने लोकांनी नागदेवतेची आराधना केली। यातूनच परंपरा आणि आधुनिकतेचा संगम लोणंदकरांना पाहावयास मिळाला। नागपंचमीच्या निमित्ताने माहेरी आलेल्या सुवासिनी महिलांनी आपल्या मैत्रिणींसमवेत झिम्मा, फुगडी खेळत सणाचा आनंद घेतला। पारंपरिक वेशभूषा, बुगड्या आणि सनई चौघड्यांच्या गजरात झिम्म्यांनी बाजारतळ गजबजून गेल्याने संपूर्ण बाजारतळावर सुवासिनींचा झिम्मा फुगडीचा जल्लोष पाहावयास मिळाला। बाजारतळावर आलेल्या खेळण्यांमध्ये बालगोपाळ रममाण झाले होते। छोट्या ट्रेन, फुगे, उड्या मारण्याचे खेळ, पाळणे, रंगीत चेंडू व विविध प्रकारची खेळणी यामुळे लहानग्यांचा उत्सव शिगेला पोहोचल्याने बालगोपाळांसाठी आजचा दिवस हा विशेष आकर्षण ठरला। पुरुष मंडळी आणि तरुण वर्गाने आकाशात पतंग उडवण्याचा आनंद घेतला। संपूर्ण बाजारतळावर रंगीबेरंगी पतंगांचे आकाशातले नृत्य पाहावयास मिळाले। काही मुले कट झालेल्या पतंगांसाठी धावपळ करत होती। आजही लोणंदकरांमध्ये पतंगबाजीचे आकर्षण पाहावयास मिळते। खाण्याचे विविध स्टॉल्स हे देखील यंदा विशेष आकर्षण ठरले। पाणीपुरी, भेळ, वडापाव, कुल्फी, गोडधोड खाद्यपदार्थांनी खवयांची चंगळ झाल्याने आजचा दिवस खवयांसाठी मेजवानीच ठरली। संपूर्ण उत्सव काळात लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही। सणाच्या निमित्ताने लोणंदमधील ग्रामस्थ, माहेरवाशिनी, लहान थोर सगळेच जण एकत्र आले होते। परंपरा, भक्ती, खेळ आणि आनंद या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजेच यंदाचा नागपंचमी उत्सव जो मोठ्या उत्साहात साजरा झाला। नागपंचमीच्या निमित्ताने लोणंदमध्ये परंपरेचा सन्मान करत आनंदाची पर्वणी अनुभवता आली। सण, जत्रा आणि एकत्र येण्याचा सोहळा यामुळे लोणंदच्या बाजारतळाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते।